या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल सोमवारी लागला। जवळपास 48,000हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले। त्यांना पुढील वर्गात किंवा इतर ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले प्रमाणपत्रांची गरज असते। ही गरज पूर्ण करताना त्रास होऊ नये म्हणून महा ई सेवा केंद्र, सेतू कार्यालय अथवा आपले सरकार ग्राहक सेवा केंद्रात त्यांनी अर्ज केल्यास 2च दिवसात त्यांनी मागणी केलेले दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अर्थात इयत्ता 12वीच्या निकालासंदर्भात तमाम विद्यार्थी आणि पालक वर्गाची उत्सुकता वाढीस लागली होती। या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं। निकाल काय लागणार, किती टक्के गुण मिळणार याबाबत सर्वांना चांगलीच धाकधूक लागून राहिली होती। तसं टेन्शन देखील आलं होतं। अखेर सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला। त्यानुसार पुणे विभागाचा निकाल हा 91.32% इतका लागला। पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल हा 88.62% इतका लागला। विविध योजनांमधील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि सुलभ पद्धतीनं बांधकामासाठी वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाच्या वतीनं नव्यानं वाळू धोरण जाहीर करण्यात आलं आहे। यामध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण आणि वन तसंच वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीनं वाळू उत्खननाबाबत नव्यानं काही तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये पर्यावरण मंत्रालयानं ज्या वाळू घाटांच्या लिलावाला परवानगी दिली आहे मात्र त्या ठिकाणी लिलाव झाले नाहीत त्या ठिकाणावरून घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 5 ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचं धोरण ठेवलं आहे। त्यामुळं घरकुल लाभार्थ्यांना आता घरकुल बांधकामासाठी सहज वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। माणसामध्ये जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण यशाच्या वाटेला रोखू शकत नाही। याचं उत्तम उदाहरण ठरली आहे कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेन्नेला अंबादास बोडा। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत तिनं 12वी वाणिज्य शाखेच्या परीक्षेत 71.17% गुण मिळवून महाविद्यालयात 3रा क्रमांक पटकावला। वेन्नेला ही इयत्ता 7वी मध्ये असतानाच वडिलांचं निधन झालं। वडिलांचं छत्र हरपल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवर आणि तिच्यावर आली। आई एका गारमेंट कारखान्यात शिलाईचं काम करत असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचा शैक्षणिक वर्ष 2024-25 12वी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 86.91% लागला। विभागनिहाय निकाल याप्रमाणे: कला विभाग 53.16%, वाणिज्य विभाग 94.17%, शास्त्र विभाग 98.13%, व्यवसाय विभाग 81.98%। परीक्षेसाठी कला, वाणिज्य आणि शास्त्र विभागातून 359 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परीक्षा दिली। त्यापैकी 312 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368व्या जयंतीनिमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिंदे चौक इथं शाहीर चंद्रकांत माने यांचं फोक व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। त्या अनुषंगानं आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन कार्यक्रमाच्या तयारीची सुरुवात करण्यात आली। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट,
फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.